नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण कृषी आणि पर्यावरण याच्याबद्दल थोडीशी जे घडामोडी झालेले आहेत या वर्षामध्ये 2020मध्ये असतील किंवा 2019मध्ये असतील किंवा 2020मधल्या घडामोडी असतील, जे महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते आपण बघणारच आहोत. तर बघा की ज्या पण घडामोडी आहेत कृषी घडामोडी, मग कुठल्या कुठल्या घडामोडीवर आजपर्यंत प्रश्न आलेले आहेत. ओके, आजपर्यंत कशावर प्रश्न आलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत. तर बघा आता काय की सगळ्यात पहिला बघा प्रश्न कशावर आलेले आहेत ते आपण प्रिव्हियस इयरला म्हणजे मागं कधी या कृषी आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रश्न कसे आले आहेत. पण सगळ्यात महत्त्व काय मित्रांनो, या लेक्चरचा सर्वात जास्त फायदा राज्यसभेच्या पोरांना होतो. राज्यसभा पूर्व जे 21 मार्चला आता सरकारनं जाहीर केलेली आहे त्यांच्यासाठी हा जास्त फायदेशीर आहे. का तर पर्यावरण हा भाग आहे, तर त्याला करंट रिलेटेड पॉईंट जे आहेत ते त्यांना फायदा होईल. पण जास्तीत जास्त हा 20चा डेटा जास्त आहे 19च्या डेटापेक्षा. पण 19चा जे पण डेटा आहे ते मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतो मित्रांनो. बिंदास राहा, कुठलीही अडचण येऊ देत नाही. तर ते जे आहे तर 19चा जो पण डेटा आहे तो मी देखील घेणार आहे. 19चा असो किंवा 20चा असो, दोन्ही पण डेटा, कुठलाही डेटा तुमचा सोडणार नाही. त्याबद्दल तुम्ही निसंदिग्ध राहा. ओके, बघा आता प्रश्न कसे आलेले आहेत बघा. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो, कॅरीबॅगवर आला बघा. कॅरीबॅग किंवा जे कॅरीबॅग आहे तो किती MM ची असली पाहिजे. राज्यसभा पूर्वला प्रश्न आला होता, कॅरीबॅग किती MM ची असली पाहिजे. की कॅरीबॅग जी आहे, कॅरीबॅग किती MM ची असली पाहिजे. 40 MM ची असली पाहिजे का 30 MM ची असली. बघा पहिल्या सुरुवातीला प्रश्न काय केलता, एक उत्तर दिलं, नंतर तो चेंज होऊन आला बघा. बऱ्याच जणांना माहिती असेल. ओके, त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, कॅरीबॅगवर पूर्णतः बंदी आणणारा कोणता होता. बरोबर. काय दुसरा प्रश्न काय आलता, तर बघा कॅरीबॅगवर पॉलिथिन पिशव्या पूर्णपणे बंदी कुठल्या राज्यानं आणलं होतं. पॉलिथिनच्या पिशव्यांना पूर्णतः, पॉलिथिनची जी पिशवी आहे ते पॉलिथिनची पिशवी याला पूर्णतः बंदी कुठल्या राज्यानं आणलं होतं पॉलिथिन पिशवीला, तर ते कुठलं आहे, मध्य प्रदेश. याच्यावर पण प्रश्न आलता. ओके, ब्ल्यू मॉर्मॉन जे फुलपाखरू आहे त्याच्यावर पण काय महाराष्ट्र असं पहिलं आहे की आपलं राज्याचं फुलपाखरू जाहीर करणारं, याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. पण काय असंही विचारू शकतात की पहिलं राज्य कुठलं आहे की एखादं काय पुस्तकाचं गाव जाहीर करणारं. भिल्लार हे महाराष्ट्रामधलं पहिलं पुस्तकाचं गाव जाहीर केलेलं आहे. त्यानंतर म्हणजे वेगवेगळे जे की कृषी आणि पर्यावरण रिलेटेड काय पॉईंट्स आहेत का त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. मग काय हवामान संबंधित करार 2019चा प्रश्न आहे बघा, कंबाईन बीचा. हवामान संबंधित करार कोणते आहेत याच्यावर विचारले. हवामान संबंधित करार, त्याच्यामध्ये रामसर ॲग्रीमेंट म्हणजे काय वेटलँड ॲग्रीमेंट असेल, म्हणजे वेगवेगळे ॲग्रीमेंट्स विचारलेत. हवामान संबंधित करारावर प्रश्न आलेले आहे. त्यानंतर बघा काय महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प, म्हणजे महाराष्ट्रातले किती व्याघ्र प्रकल्प आहेत किंवा मग अभयारण्य किती आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर पण प्रश्न आहेत. मग कोणतं अभयारण्य कुठं आहे ते पण विचारलं आहे. भारतातले व्याघ्र प्रकल्प आणि कुठं आढळतात, कुठल्या राज्यात आढळतात, अशा प्रकारचे पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो. मग आज रिसेंटली कृषीवर प्रश्न आहे की UPSC पूर्व 2019चा प्रश्न आहे, 20चा प्रश्न आहे रिसेंटली, की तांदूळ उत्पादनामध्ये म्हणजे काय भात उत्पादनामध्ये पहिला कोण आहे. ओके, रिसेंटली USA आहे का चायना आहे का भारत आहे, मग भारत आहे का चीन आहे, याच्यावर प्रश्न होता बघा. तो कशावर, काय तांदूळ उत्पादनामध्ये पहिला कोण आहे याच्यावर पण प्रश्न UPSC 2019ला प्रश्न आलाय. ओके, 2020ला प्रश्न आला. आता 2020च्या UPSCला प्रश्न आलाय बघा. म्हणजे काय प्रश्न कुठपर्यंत गेलेत, म्हणजे एन्व्हायरमेंट आणि ॲग्री प्लस एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रश्न कुठं पण आला असेल तरी आप्पा हातनुरे शोधून आणतो बरोबर, त्या ठिकाणी ठेवतो त्याला बरोबर. ओके, तर बघा काय अजून दुसरं काय विचारलेलं आहे की कुठली, जसं रेड लिस्ट जे आहे जाहीर करते IUCN वगैरे, मग त्याच्या ह्याच्यामध्ये मग आतापर्यंत कोणकोणती जी अशी कुठली काय हे आहेत की कोणकोणती नामशेष झालेले आहेत, कुठले आहेत. चित्ता असेल किंवा मग काय दोन शिंगी गेंडा वगैरे असेल, बरे असे काय. मग चित्ता हा काय नामशेष झालेला आहे. मग नामशेष झालेले कोणकोणते आहेत असाही प्रश्न आलेला आहे. नामशेष कोणता झालेला आहे, चित्ता नामशेष झालेला आहे. हाय का हो चित्ता अस्तित्वात नाही. बिबट्याला चित्ता म्हणतो आपण, नाही तो अस्तित्वातच नाही, तो आता चित्ता अस्तित्वात राहिलेला नाही. त्याच्यावर पण प्रश्न आलेले आहे. म्हणजे रिलेटेड काय एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रश्न कसे आले आहेत. मग कृषी काय तांदळाचं दर हेक्टरी उत्पादन कुठं होते किंवा मग गव्हाचं दर हेक्टरी उत्पादन कुठं होते, याच्यावर पण प्रश्न आहेत. ओके,
मग वनांचं काय आहे, वनांचं प्रमाण सर्वाधिक कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये कुठं आहे, सर्वाधिक वनांचं प्रमाण गडचिरोलीमध्ये आहे आणि सर्वात कमी प्रमाण जर बघितलं तर लातूर असेल, मुंबई शहर असेल, याच्यामध्ये काय वनांचं प्रमाण कमी आहे. आणि भारतामध्ये जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे. तर प्रमाणात जर बघितला तर मिझोराम पहिल्या क्रमांकावर येतो. ते आपला वन अहवाल देखील बघायचा आहे. वन अहवालावर पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर अजून कशावर विचारलेत बघा, ओझोन डे म्हणून कधी साजरा केला जातो, तर 16 सप्टेंबर हा ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. मग डेज वगैरे विचारू शकतात. मी काल तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं बघा, सॉरी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं, तिकडे सांगितलंय कुठं आपल्या टेस्ट सिरीजमध्ये वगैरे बघा. वजह म्हणजे जेवढे पण तुम्हाला एन्व्हायरमेंट रिलेटेड जेवढे पण म्हणजे डेज वगैरे येतील ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राज्यसेवेच्या पोरांसाठी सांगतोय. ओके, हे पोरो लक्षात येते काय. तर बघा 16 सप्टेंबर काय O3 दिन म्हणजे ओझोन दिन आहे. ओके, मग ओझोनचे थरं देखील विचारू शकतात, सॉरी ओझोनची म्हणतो काय याची वातावरणाची थरं विचारू शकतात. तपांबर, सितांबर वगैरे असतील. ओके, ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मेझोस्फियर, एक्झोस्फियर वगैरे जे आहेत त्या थरामध्ये थरांच्या संबंधित पण प्रश्न येऊ शकतो. ओके, मग या काय आपला करंट रिलेटेड काय आला तेवढं महत्त्वाचं आहे. बाकी आपला काय जग बघायचं नाही, एन्व्हायरमेंट इथं बघायचं नाही मला, फक्त कंबाईनच्या दृष्टिकोन. मी सगळे हे करंट कंबाईनच्या दृष्टिकोनातून घेतो, पण एखादा आता तारीख वाढली तर एन्व्हायरमेंट रिलेटेड काय घडामोडी झालेल्या आहेत ते पण बघणं गरजेचं आहे. म्हणून राज्यसभेच्या पोरांना पण फायदा व्हावा या दृष्टिकोनातून मी सांगतोय मित्रांनो. पहिला कार्बन न्यूट्रल डिस्ट्रिक्ट कोणता आहे असाही प्रश्न आला बघा. काय पहिला कार्बन न्यूट्रल डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तर तो कोणता आहे. पहिला कार्बन मुक्त कोणता आहे, हिमाचल प्रदेश आहे राज्य. आहे ना का सिक्कीम आहे, पूर्ण काय माहित नसते बघा. काय पहिला कार्बन मुक्त जर म्हणलं तर काय हिमाचल प्रदेश आहे. आणि पहिला जर नैसर्गिक कृषीचा म्हणजे सेंद्रिय शेतीचा म्हणलं तर सिक्कीम आहे. हे लक्षात आपला डिफरन्स लक्षात आला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त कार्बन मुक्त करणारा म्हणजे सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन करणारा USA आहे का चायना आहे, भारत कितवा आहे. मग सर्वाधिक उत्सर्जन करणारा बघा पहिला कोण आहे, तर भारत. इंडिया किती आहे, 4th क्रमांकला आहे. कंबाईन बी 2019ला प्रश्न विचारलाय. काय विचारलाय, CO2 उत्सर्जनात 2017 उत्सर्जन करणारा 4था इंडिया आहे. आणि पहिला कोण आहे मग, चायना आहे. म्हणजे CO2 उत्सर्जनामध्ये, कार्बन उत्सर्जनामध्ये कोण आहे याच्यावर पण विचारलंय. कार्बन उत्सर्जनामध्ये पहिला कोण आहे, तर काय कार्बन उत्सर्जनात पहिला चायना आहे, आणि दुसरा कोण आहे, तिसरा कोण आहे, आणि चौथा काय इंडिया आहे. याच्यावर पण प्रश्न आहे मित्रांनो. तर हे महत्त्वाचं आहे की जे काय मी जे प्रिव्हियस इयरला प्रश्न आले ते सांगतोय. मग हरित वायू कोणते आहेत त्याच्यावर पण प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न कसे आहेत त्याच्यानुसार आपण अभ्यास केलात तर सगळ्यात जास्त सोपं जाईल. त्यानंतर बघा 7 समुद्राची यशस्वी मोहीम कोणी राबवलंय, हा कंबाईन बी 2019ला विचारलाय. 7 समुद्रापार कोणी 7 समुद्र केलंय, तर रोहन मोरे. याच्यावर पण प्रश्न आलाय रोहन मोरेवर. ओके, त्यानंतर बघा वाघाची सर्वाधिक संख्या कुठं आहे, कुठल्या देशात वाघाची सर्वाधिक संख्या आहे असाही प्रश्न आलाय. ओके, भारतात आहे सर्वाधिक संख्या. बांगलादेश एक बऱ्याच झाली उत्तर देऊन आले. मग त्याच्या रिलेटेड बघा बांगलादेश मला लक्षात आलंय. सुंदरबनचा भाग भारतात आणि म्हणजे कुठल्या देशामध्ये आहे सुंदरबनचा, म्हणजे भारतात किती टक्के आहे, 51% आहे का बांगलादेशमध्ये आहे असाही प्रश्न आलाय. बरोबर आहे ना. सुंदरबनवर प्रश्न विचारलाय. ओके, वेटलँडवर प्रश्न आलेले आहेत. वेटलँड 2 किती आहे, वेटलँडचं डेन कधी आहे माहिती पाहिजे, 2 तारीख आहे. सांगतो मी ते सगळं सांगतो तुम्हाला. त्यानंतर बघा महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प, पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे. मग वेगवेगळे प्रोजेक्ट विचारलेले आहेत. मग टायगर प्रोजेक्ट असेल, असे वेगवेगळे सगळे प्रोजेक्ट विचारले आहेत. प्रोजेक्टवर प्रश्न आहे. त्यानंतर काय तेलगळती रोखणारा कुठला सूक्ष्मजीव वापरण्यात आलेला आहे त्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. तांदूळ उत्पादनामध्ये वगैरे असेल किंवा मग काय त्यानंतर पर्यावरणपूरक इंधन याच्यावर राज्यसभा पूर्वला प्रश्न आहे. त्यानंतर रामसर क्षेत्राशी करारावर आलेले आहे. त्यानंतर चक्रीवादळावर देखील प्रश्न आलेले आहेत. मग चक्रीवादळ हे चक्रीवादळ कुठं आढळते, या चक्रीवादळाला कुठल्या देशानं नाव दिले अशीही प्रश्न आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला प्रश्न जर कळाले त्या दृष्टीनं अभ्यास करायचं कळतं मित्रांनो. तर मला हे म्हणायचं आहे की जेवढी पण प्रश्न आले आहेत, हवामान परिषद त्याच्यावर पण प्रश्न विचारलाय. मग हवामान परिषदावर मग कधी विचारतात, जनरली बघा तुम्हाला विचार क्योटो प्रोटोकॉल असतील म्हणजे जे पण आहेत जे महत्त्वाचे आहेत ॲग्रीमेंट्स वगैरे असतील तर त्या रिलेटेड प्रश्न विचारतात. मग आता यावर्षी 2020मध्ये असतील 19मध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी सगळ्या तुम्हाला आता घेण्यास घेतोय मित्रांनो. तर बघा मीनामाटा रोग याच्यावर पण विचारलंय. कोणत्या याच्यामुळे होतो मीनामाटा रोग, पाऱ्यामुळे होतो याच्यावर विचारलंय. मग नंतर वायुगळतीवर बऱ्याच वेळेस विचारलंय. भारतातली वायुगळतीची माहिती आहे तुम्हाला, मी तिला आज सायनेट वगैरे झालेले. ओके, गॅस गळतीबद्दल त्याच्यावर पण प्रश्न आले आहेत. मग प्रश्न कसे आले आहेत हे कळल्याशिवाय तुम्हाला काय करता येणार नाही, अभ्यास कसं करायचं हे कळणार नाही बरोबर. तर प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यानुसार आता आपण बघा एक बघू. भारतातील अखिल भारतीय व्याघ्र
जनगणना आता कधीचे 2018चा रिपोर्ट आहे. खरं तर 18चा अंतिम अहवाल आहे. अंतरिम अहवाल जो की तात्पुरता अहवाल नरेंद्र मोदीनं जाहीर केला होता. ओके, कधी तर बघा, तर यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्याघ्र दिनी 29 जुलै 2019 रोजी अखिल भारतीय व्याघ्रगणना 2018चा प्राथमिक अहवाल जाहीर केला होता. त्याला अंतरिम अहवाल आपण म्हणतो. हा अंतिम अहवाल आहे, याच्यामध्ये आता काही चेंजेस होणार नाहीत. बघा, हा जनरली कधी जाहीर केला जातो? जागतिक व्याघ्र दिनी, म्हणजे जागतिक वाघाच्या दिवसाच्या दिवशी. ओके, वाघ 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय वन पर्यावरण तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री प्रकाश जावडेकर, मंत्री आहेत ते, पर्यावरण मंत्री वगैरे. ओके, तर प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केलाय. ओके, अखिल भारतीय व्याघ्रगणना 2018चा अंतिम आणि सविस्तर अहवाल राष्ट्रीय मीडिया सेंटर नवी दिल्ली येथे प्रकाशित केला गेलेला आहे. बघा, आता याच्याबद्दल आपल्याला काय काय बघायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, आता प्रथमतः या व्याघ्रगणनेमध्ये काय काय गोष्टी करण्यात आल्या, प्रथमतः कोणत्या गोष्टी झाल्यात बघा. प्रथमतः आपण बघू, म्हणजे व्याघ्रगणनेचं नाविन्य काय आहे. तर या व्याघ्रगणनेमध्ये पहिल्यांदाच लिंग गुणोत्तराचं प्रथमच काय नोंदवण्यात आलं होतं. या वाघाचं लिंग गुणोत्तर, आता माणसाचं लिंग गुणोत्तर माहिती पाहिजे पहिलं. पूर्व 2011 मध्ये काय माणसाचं लिंग गुणोत्तर काय, पुरुष काय प्रौढ लिंग गुणोत्तर काय बरं भारताचं, मला माहीत नाही सर. आणि मग काय महाराष्ट्राचं विचारलं तर सर ते पण माहीत नाही. मग परीक्षकाला मराय देतो बाबा. तुला कॉमन गोष्टी तरी माहिती पाहिजे का नाही? मग तेवढ्या गोष्टी माहितीच पाहिजे. भारत म्हणलं की 943 म्हणलं पाहिजे फाटकन, आणि महाराष्ट्र म्हणलं की 929 आहे सर. याच्या अगोदर 922 होतं 2001 मध्ये, आता 929 आहे. काय विचारायचं सर तुम्हाला? मला विचारा काय पण. अशा प्रश्नांची उत्तर दिली पाहिजे, तर तुम्हाला काय कुठंतरी हा कंबाईन प्री पास व्हाल. 2 वर्ष एक्झाम झालं नाही पूर्व, लक्षात घ्या. 2 वर्ष तब्बल काय प्रत्येकाचा अभ्यास म्हणजे बऱ्यापैकी मॉडरेट लेवलला झालेला आहे. आपण त्यात कमी राहू नये असं मला वाटतंय. प्रत्येकाने जोर देऊन कशावर अभ्यास, सगळं पाठ करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी मी इथं सांगणार आहे. बघा, लिंग गुणोत्तर प्रथमच नोंदवण्यात आलेलं आहे. त्यानंतर काय बघा, या गणनेसाठी प्रथमच LIDAR आधारित सर्वेक्षण म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर बघा, या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक कॅमेऱ्याचे जाळे पसरून सर्वेक्षण करण्यामध्ये भारतातील जागतिक विक्रम नोंदवला आहे. बघा, म्हणजे सगळ्यात जास्त कॅमेरे. एक नोंदणी कशी करतात बरोबर का? वाघ बघतात काय, चला चला इथं वाघ आलाय काय, चला वाघ बघू. खाऊन जाईल ना कोणाला वाघ, बरोबर ना? वाघ कसं मोजतात मग? वाघ कसे मोजतात? एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये किती वाघ आहेत माहिती असते, बरोबर? व्याघ्र प्रकल्प म्हणजे काय? समजा इथलं व्याघ्र प्रकल्प आहे, इथं किती आहेत. मग आता या व्याघ्र प्रकल्पामध्ये खरं ते जन्मलेले वाघ बिघ सगळे सापडतात का? काही नाही पोरो, यांची पंजे मोजतात. डबल पंजे मोजू शकतो आपण, बरोबर ना? मग काय करतात, जे सॅटेलाइटच्या मार्फत जे कॅमेरे आहेत त्याच्याद्वारे देखील काय करतात, मोजण्याचा प्रयत्न करतात. ओके, काही जनरली पावलाच्या माध्यमातून काय केलं जाते की वाघ खरंच होता का, इथून गेलाय वाघ. ओके, तर त्यांच्या निशाण्याच्या आधारे वगैरे त्याच्या आधारे हे व्याघ्रगणना केली जाते. आता याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे बघा, सगळ्यात व्याघ्रगणनेमध्ये काय महत्त्वाचं आहे, प्रश्नानुसार आयोग कसा प्रश्न येऊ शकतो. मग सर्वाधिक वाघ म्हणजे आता कितवी जनगणना व्याघ्रगणना हे महत्त्वाचं आहे. पूर्ण हेच माहीत नसते. व्याघ्रगणना सगळं वाचून काढते, कितवी गणना आहे तेच माहीत नसते. चौथी व्याघ्रगणना आहे. किती? 4th चौथी व्याघ्रगणना आहे. आणि बघा, चौथी व्याघ्रगणना आहे. कितवी? ही चौथी व्याघ्रगणना आहे. या व्याघ्रगणनेबद्दल मी सगळ्या गोष्टी पुरोहितच क्लिअर करतो. बघा, आता तुमचे मला बाकी काही जनगणना नाही. कितवी व्याघ्रगणना आहे? चौथी व्याघ्रगणना आहे. 4th टाइम व्याघ्रगणना आहे, चौथी. ओके, मग कधी झालेली आहे व्याघ्रगणना? 2018 चौथी व्याघ्रगणना. सध्या वाघ किती आहेत रे बाबा? बघा, भारतामध्ये जगाच्या किती टक्के आहेत? 70% वाघ आहेत भारतामध्ये. इंडियामध्ये बघा, इथंच लक्षात ठेवा, इंडियामध्ये 70% वाघ आहेत. जगाच्या 70% वाघ फक्त 13 देशामध्येच वाघ आहेत. बघा, केवळ 13 देशामध्ये वाघ आहेत. मग भारतामध्ये त्यापैकी 70% वाघ आहेत. 70% वाघ भारतामध्ये आहेत. मग आता बघा, भारतामध्ये सध्या मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची सर्वाधिक संख्येनं वाघ आहेत. बघा, कुठं पेंच व्याघ्र प्रकल्प, कुठं मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वाघ आहेत. एक नॉर्मल लक्षात ठेवा, मी तर जिथे लिहितो ते सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. ओके, 2016 पासून तमिळनाडूमधील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या संख्येत सर्वाधिक वाढ झालेली आहे. सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पामध्ये. ओके, असो, पण ही किती व्याघ्रगणना आहे? चौथी व्याघ्रगणना हे महत्त्वाचं आहे. आणि वाघ किती वाढले बघा, 2967 झालेत. सध्या वाघ किती आहेत? 2967 आहेत. आता चौथ्या व्याघ्रगणनेमध्ये किती झाले? 2967. आपण काय करू, सगळे व्याघ्रगणना बघू, बरोबर ना? आतापर्यंत चौथी झाली, मग तिसरी कधी झाली, दुसरी कधी झाली आणि पहिली, बरोबर ना पुरव? मग हे काय, आता हे
कधी वर्ष कधी आणि भारतातली वाघं हे महाराष्ट्रातली वाघं बघू. ओके, मग इतकं जर कळालं ना पुरो तर सगळा तुमचा प्रश्न सुटला रे बाबा. अर्धा प्रश्न इथं सुटून जातो. बघा आता 2018 मध्ये काय चौथी व्याघ्रगणना झाली आणि त्याच्या अगोदर मग दर किती वर्षांनी व्याघ्रगणना होते हे महत्वाचं आहे. आता बघा, आता मी मांडतो तुम्हाला लक्षात येऊन जाईल तुम्हाला. 2014ला तिसरी झाली, मग त्याच्यानंतर 2010ला आणि 2006ला. म्हणजे किती वर्षाला एकदा व्हाली रे व्याघ्रगणना? 4 वर्षाला. सरळ सरळ आहे, 4 वर्षाला एकदा व्याघ्रगणना होऊ लागली. बरोबर ना? मी याच्यावरून लक्षात होते. मग आता पूर्व काय म्हणते, किती वर्षांनी व्याघ्रगणना होते? एवढं सगळं रामायण सांगून पण म्हणते सर किती वर्षाला होते सांगलं नाही तुम्ही. 18 सांगलंय, 14 सांगलंय आणि 10 सांगितलंय, 6 सांगितलंय. याला पोत्यात घालून मारू नये काय? एवढा तरी गेस काढायचं ना. 6 आणि 6 4 10 10 4 14 14 4 4चं सिक्वेन्स फॉलो होतोय बाबा. बघा, एवढी निव्वळ बिंडोक सारखी. खरं सांगतो तुमची लायकी नाही पूर्व असं जर करत असाल तर. ओके, परीक्षा देण्याची तुम्ही राज्यसेवे लेवलचं पद देत असाल, म्हणजे एक डेप्युटी कलेक्टर होत असाल तर एवढी तरी किमान माणुसकी बाळगली पाहिजे किंवा तेवढा तरी अभ्यास असला पाहिजे निवांत. ओके, तर बघा आता 2014 मध्ये वाघ किती होते बघा. 2014 मध्ये वाघ 2226. त्यानंतर 2010 मध्ये बघा 1706 आणि 2006 मध्ये 1411 वाघ होते. वाढत गेले की नाही रे बाबा वाघ वाढत गेले ना. आणि महाराष्ट्रामध्ये बघा 2018 मध्ये 312 वाघ 2018 मध्ये. त्यानंतर 190 वाघ, त्यानंतर काय 168 वाघ आणि 2006ला 103 वाघ. ओके, बघा आता किती महाराष्ट्रामध्ये 2004 जनगणनेत 312, तिसऱ्यामध्ये 190, दुसऱ्यामध्ये 163 आणि पहिल्यामध्ये 103. एवढे माहितीच पाहिजे बघा. आता जे मी लिहिलंय ना ते माहितीच पाहिजे. चौथ्यामध्ये काय, चौथ्याचं पहिलं माहिती पाहिजे. 1967 वाघ भारतामध्ये सध्या आहेत. मग आता 1967 पैकी सगळ्यात जास्त कुठं आहेत हे महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्रात किती आहेत? 312 माहिती आहे. मग 312 आहेत. महाराष्ट्र भारतात किती आहे? मग पहिला कोण आहे बघू आपण. कोणता कडू पहिला आहे? कोणता पहिला आहे बघा. मध्य प्रदेश, दुसरा कर्नाटक, काय नाटक करायचं ते कर्नाटक, उत्तराखंड आणि चौथा आपला महाराष्ट्रात 312, उत्तराखंड 442, कर्नाटकमध्ये 524 आणि मध्य प्रदेशमध्ये 526. म्हणजे कोण पहिला आहे मग? मध्य प्रदेश. सगळ्यात जास्त वाघ कुठे आहेत? मध्य प्रदेश. असं विचारू शकतात. 2018च्या अंतरिम अहवालानुसार सर्वाधिक वाघ कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये. आणि देशात कोणत्या देशात सर्वाधिक वाघ आहेत? देशानुसार जर बघितलं तर देशानुसार बघा तर कुठे आहेत वाघ जास्त? तर देशानुसार जर वाघ बघितलं तर सगळ्यात जास्त कुठे आहेत? इंडिया पहिलं. ओके, इंडियामध्ये किती आहेत? 2967. दुसरा क्रमांक रशिया. पहिले 2 तर लक्षात राहतील बाबा तुला, बाकी काही नाद नको लय करू. पहिले 2 लक्षात ठेव. इंडिया, रशिया. जगात बघितलं तर कोण आहे? पहिला इंडियाचा 70% वाघ आहेत. आणि जर रशियामध्ये वाघ बघितला तर रशियाचेही सांगतो तुम्हाला 433 वाघ आहेत. फक्त 433 रशियामध्ये. आणि तिसरा क्रमांक जर बघितला तर इंडोनेशियाचा आहे, 371 आहेत. आणि चौथा मलेशियाचे आहेत, 250 वाघ आहेत. म्हणजे बघा महाराष्ट्राचे 312 आहेत. म्हणजे काय, आपल्या तिसरा असणारा भारतामधलं उत्तराखंड त्याची बरोबरी करू शकत नाहीये. कोण? रशिया. म्हणजे भारतामध्ये किती? 2967 वाघ आहेत. आता बाहेर देशामध्ये काय करतात जगामध्ये, हे काही सांगतात, हे काही मोजतात बरं काय, यांचे वाघ तेवढे नसतीलच. कोण म्हणते? जगातील लोक म्हणतात. ओके, तर बघा भारतामध्ये मध्य प्रदेश पहिला आहे 526, कर्नाटक 524, उत्तराखंड 442, महाराष्ट्र 312. ओके, तर बघा याच्या अगोदर 2014 मध्ये पहिला कोण होता बघा. 2014 मध्ये पहिला होता कर्नाटक. पहिलं कोण होतं? 2000 एवढं लक्षात ठेवा फक्त. 2014 मध्ये पहिला कोण होतं? कर्नाटक होतं. त्यावेळेस कर्नाटकचे 406 वाघ होते आणि 308 वाघ फक्त मध्य प्रदेशचे होते. मध्य प्रदेशचे भयानक रीतीने वाघ वाढले. शिवराज सिंह चौहाननं काय केले काय देव जाणे. ओके, तर बघा आता, आणि सर्वाधिक वाघ जर म्हणलात या 4 वर्षामध्ये देशातली वाघाची संख्या 741 वाढली. बरोबर ना? आता हे किती वाघ कितीनं वाढले हो? हे बघा, हे जर म्हणलात
या कितीनं वाढली, सॉरी इथून इथं कितीनं वाढली, 741नं वाढले बघा, 300 741. ओके, मी पुन्हा पुन्हा सांगतोय बघा. सर्वाधिक वाघ मध्य प्रदेश, दुसरा कर्नाटक, तिसरा उत्तराखंड, महाराष्ट्र चौथा. या प्रश्न विचारला पोरांना, काय प्रश्न विचारला, सर्वाधिक वाघ कुठं आहेत, उतरता क्रम लावा. पहिला दिला मध्य प्रदेश, दुसरा कर्नाटक, तिसरा उत्तराखंड, चौथा महाराष्ट्र. तिसरा एक पर्याय दिला कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र. आणि तिसरा पर्याय दिलाय उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. आणि चौथा पर्याय दिला, त्या पोरला एवढं माहिती पाहिजे महाराष्ट्र चौथा आहे. पोरो एवढं जर लक्षात राहिलं ना, आणि पहिलं मध्य प्रदेश आहे, तुमचा प्रश्न कसाही सुटतो. किती उतरता क्रम विचारून चढता क्रम विचारू, महाराष्ट्र कितवा आहे, चौथा आहे. आणि पहिला कोण आहे, मध्य प्रदेश. एवढं कळावं पोरो, लई पण अभ्यास करून तुम्हाला लक्षात राहणार नाही. मी जे सांगतोय तिथपर्यंत केलं पाहिजे. ओके, तर बघा 2022 पर्यंत वाघाची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प जाहीर केला होता. कधी, सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित केलेल्या परिषदेमध्ये. हवामान परिषद भरली 2010ला सेंट पीटर्सबर्ग इथं. भारतानं सांगून टाकले, भारतातल्या पंतप्रधानांना 2022 पर्यंत आम्ही काय करू, वाघांची संख्या दुप्पट करू. 4 वर्ष अगोदरच दुप्पट केले. 2018 आहे, 4 वर्ष अगोदर दुप्पट करून सोडले वाघाचं. आता बाहेरच्या देशातली काय म्हणतात, एवढंच काही सांगतात बघा, याच्याजवळ एवढी वाघ नसतीलच. असो ते काही बोंबलो, पण आपल्याकडे एवढी वाघ आहेत. ओके, तर बघा आता 29 जुलै काय व्याघ्र दिन आहे, हे एक लक्षात ठेवा. 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन आहे, जागतिक व्याघ्र दिन. ओके, जागतिक व्याघ्र दिन 29 जुलै. पहिली व्याघ्रगणना 2006ला झाली, हे नॉर्मल लक्षात ठेवा. भारतात 1411 वाघ होते तेव्हा, महाराष्ट्रात 103 वाघ होते. ओके, असे सगळं हे टेबल लक्षातच ठेवावं लागेल पोरो, आणि हे एवढं. ओके, आता बघा याच्यानंतर काय लक्षात ठेवाल तुम्ही, बघा सर्वाधिक वाघ प्रदेशानुसार जर बघितलं, मध्य भारत आणि पूर्व घाटात आहेत. मध्य भारत आणि पूर्व घाट 1033 वाघ आहेत, मध्य भारत आणि पूर्व घाट. जर प्रदेशानुसार विचारणार नाहीत, दॅट्स इट, एवढं जर केलं तरी चालते. आणि काय 2014 मध्ये महाराष्ट्रा बाबतीत लक्षात ठेवा, 2014 मध्ये महाराष्ट्र 5वं होतं बघा, वाघाच्या संख्येमध्ये महाराष्ट्र 5वं होतं 2014 मध्ये. 2014 मध्ये 2014 मध्ये महाराष्ट्र 5वं होतं. आता 2018 मध्ये महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आले, 1 नंबरनं समोर आले. ओके, दॅट्स इट, एवढंच, त्याच्या पलीकडे करायची गरज नाही पोरो. हे कळलं का, पुन्हा पुन्हा सांगतोय. ओके, बघा दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. त्यानंतर व्याघ्र 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात करण्यात आली. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कधी झाली, प्रोजेक्ट टायगर या वाघाची सुरुवात, प्रोजेक्ट टायगरची सुरुवात 1973ला. कोण आहे मग याचा जनक, सांकला. कोण आहे, कैलास सांकला. आमच्याकडे पण कैलासराव आहेत, ते कैलास सांकला हे काय प्रोजेक्ट टायगर याचे काय प्रमुख म्हणजे काय संकल्पना त्यांनी आणलेली आहे. वाघा, ज्याचं नाव कैलास असलं ना त्याला लय ऊर भरून आला असलं, माय मीच लावलाय शोध. गैबान्या लक्षात ठेव, आता जाशील विसरून. ओके, कैलास सांकला, काय कैलास सांकला ह्या प्रोजेक्टचे काय प्रमुख आहेत, कैलास सांकला. ओके, लक्षात ठेवा, दर 4 वर्षांनी घेतली जाते. आता रिलेटेड टू महाराष्ट्रामध्ये सध्या 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती, महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. पहिला कोणता आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प. कुठला, महाराष्ट्रातला सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प आहे. ओके, असून क्षेत्रफळानं सर्वात मोठा आहे. त्यानंतर दुसरा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच, त्यानंतर सह्याद्री आणि नवेगाव नागझिरा, त्यानंतर बोर हे आहे. बघा जगामध्ये केवळ 13 देशामध्ये वाघ आढळतात. फक्त 13 देशातच आहेत बघा. किती, 13 देशामध्येच वाघ आहेत. 13 देशात. त्या 13 देशापैकी इथं तर आपण सांगितलंय, पहिला इंडिया सांगितलाय, दुसरा रशिया सांगितलाय, तिसरा इंडोनेशिया सांगितलाय, चौथा मलेशिया सांगितलाय. ओके, दॅट्स इट. बघा, आणि वाघाची शिकार सर्वाधिक कुठं होते, मध्य प्रदेशात सर्वाधिक 173 वाघ झाले. जिथं जास्त तिथं शिकार जास्त झाली. बघा वाघाची शिकार का करतात रे, त्याची कातडीसाठी. ही वाघाची कातडी आहे, वाघाची कातडी. आता पोलीसवाल्याला विचारा ना, काय म्हणते वर्दीला, ही वाघाची कातडी आहे, वाघाची कातडी भेटली ना भाऊ, काय पण करू शकतो आपण. पण कायद्यानुसार करा. जरी जे पण पोलीसवाले असतील त्यांना सांगतोय, कुठलीही गोष्ट कायद्यानुसार केली पाहिजे, बरोबर ना. आणि 99.99% पोलीसवाले सगळे काय करतात, कायद्यानुसारच काम करतात. पण 0.01% लोकच मात्र काय
हे करतात, पण त्यांचं बिचाऱ्यांचं नाव पोलीस खात्याचं पूर्ण नाव खराब होतं त्यांच्यामुळं, बरोबर ना. तर बघा, तर मला काय म्हणायचं आहे, तर या गोष्टी कळाल्या का एवढ्या, तर दॅट्स इट. याच्या पलीकडं प्रश्न जाणारच नाही. ओके, तर मी आता तुम्हाला आपलं व्याघ्र जे प्रोजेक्ट आहे ते थांबवतो. भारतातली अखिल भारतीय व्याघ्रगणना जी आहे, 4थी व्याघ्रगणना, ही एवढं जरी कळालं दॅट्स इट. याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही, याची निश्चिंत शाश्वती मी देतो. ओके, दॅट्स इट. बघा आता समोर बघा, 70% वाघ एकट्या भारतात आहेत. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक वाघाची संख्या आहे. त्यानंतर बघा काय 2014च्या तुलनेत वाघाची संख्या वाढली, मात्र वाघाचे आदिवासी क्षेत्र 22% कमी झाले. हे महत्त्वाचं आहे. काय आदिवासी क्षेत्र मात्र कमी झाले का? लोकसंख्या वाढली ना, वाघाचे जंगल तोडू माणसं राहायला लागली, पॉप्युलेशन वाढाले, गप राहणार. एकाचे 2, दोन्हीचे 4, चारीचे 8, आठीचे 5, वेळ मांडवाला जाऊ दे. लग्न झालं म्हातारी लागते माग, बापू लेकरू होऊ दे आता. त्या म्हातारीला काय दमच निघणार. एवढं पॉप्युलेशन वाढणार नाही तर काय. आणि या कोरोना काळात तर भयानक पॉप्युलेशन वाढलंय. बघा त्यानंतर बघा, अर्थात मागील 4 वर्षांमध्ये देशातील वाघाची संख्या 741 वाढली, हे सांगितलं मी तुम्हाला. बघा अहवालानुसार सर्वाधिक वाघाची संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे 526, कर्नाटकमध्ये 524, उत्तराखंडमध्ये 442, महाराष्ट्रामध्ये 312. ओके, किती आहे? 312. बघा काय, पहिला कोणता आहे? मध्य प्रदेश, दुसरा कर्नाटक, तिसरा उत्तराखंड, चौथा महाराष्ट्र आहे. चौथा महाराष्ट्र आहे लक्षात घ्या, आणि पहिलं मध्य प्रदेश. हे 2 लक्षात घाल तरी चालते. तिसरा कर्नाटक. बघा कर्नाटक 2014 मध्ये पहिला होता, 406 वाघ होते त्याच्याकडं, त्याचे कमी वाढलेत. आणि मध्य प्रदेशचे 308 होते, डायरेक्ट 526 झालेत, म्हणून ते पहिलं आले. ओके, बघा त्यानंतर महाराष्ट्र 190 वरून 312 वर वाढलेले आहेत. त्यानंतर व्याघ्रगणनेत प्रदेशनिहाय वाघाची संख्या जर बघितलं तर सर्वाधिक वाघ कुठे आहेत? मध्य भारत आणि पूर्व घाटात आहेत, 1033. आणि पश्चिम घाट जो आपला भाग आहे त्यामुळे तिथं डार्क किल्ले. पश्चिम घाटामध्ये 981 वाघ, 776 होते 2014 मध्ये, आता 981 झाले. हे काय जास्त महत्त्वाचं नाही, ते महत्त्वाचं आहे. वर मी जे लिहून दिलं तर ते महत्त्वाचं आहे बघा पूर्व. त्यानंतर बघा सर्वाधिक वाघ सांगितले मध्य भारत आणि पूर्व घाट यामध्ये. बघा 2006 मध्ये वाघाची संख्या 1411 होती, 2010 मध्ये 1706 वाघ होते, आणि 2014 मध्ये 2226 वाघ होते. 2226 2014, आणि 2018 मध्ये 2967 होते. आता 2967 कसं लक्षात ठेवाल पूर्व? 29 जुलै काय आहे रे पूर्व? 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन आहे, त्याला धरायचं 7.5 लागली म्हणायचं. काय म्हणायचं हे पूर्व? 2018ची वाघ कसं लक्षात ठेवाल? बघा 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन आहे, आणि 6-7 7.5 लागली समजायचं. ओके, बघा हे 33.28% आहे. दॅट्स इट. ओके, त्यानंतर बघा आता महाराष्ट्रातील वाघाची संख्या पहिली 2006 ला 103 वाघ होते, दुसरी व्याघ्रगणना 2010 झाली, आणि 2010 मध्ये जवळजवळ वाघ 168 होती. तिसरी व्याघ्रगणना 2014 झाली, 190 वाघ होते, आणि चौथी व्याघ्रगणना 2018 ला 312 वाघ होते. ओके, 2014च्या व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्र वाघाच्या संख्येनुसार 5व्या स्थानी होता. 2014 ला किती होता? 5व्या स्थानी, आणि आता 2018 मध्ये किती आलाय? 4थ्या स्थानी. हे महत्वाचं आहे. 2010 साली सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित परिषदेमध्ये भारतानं 2022 पर्यंत वाघाची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प जाहीर केला होता. हे सांगितलंय सगळं, थोडंसं रॅपिड फायर घेतोय. ओके, 29 जुलै बघा 2010 साली झालेल्या परिषदेत 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा मान्य करण्यात आले. कधी? 2010 ला. 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात, म्हणजे प्रोजेक्ट टायगर विचारू शकतात, प्रोजेक्ट एलिफंट विचारू शकतात, काय पण विचारू शकतात. 1992चं एलिफंट वगैरे. ओके, बघा 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात भारतात 9 व्याघ्र अभयारण्यातून झाली, कैलास सांकलाच्या संकल्पनेतून. सध्या भारतामध्ये जवळजवळ 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. ओके, आता बघा दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना घेतली जाते. याच्यानंतर बघा महाराष्ट्रातलं व्याघ्र प्रकल्प 1906 आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातला सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प आहे, असून क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. ताडोबा, अंधारी, त्यानंतर पेंच, सह्याद्री, नवेगाव, नागझिरा आणि बोर हे 6 महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यानंतर देशातले 2.21 क्षेत्र व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव आहेत, आणि जगामध्ये केवळ 13 देशामध्ये वाघ आढळतात. किती? केवळ 13 देशामध्ये. त्यामधलं सर्वाधिक वाघ जगामध्ये कुठं आढळतात? तर भारतामध्ये 70% वाघ आढळतात, म्हणजे जवळजवळ 2967 वाघ आहेत. आणि रशियामध्ये 433 दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसरा इंडोनेशिया आहे, चौथा मलेशिया आहे. किमान पहिले 3 तरी लक्षात राहिले पाहिजे: भारत, रशिया, इंडोनेशिया. वाघाची शिकार सर्वाधिक मध्य प्रदेशमध्ये, दुसऱ्या क्रमांकात महाराष्ट्र आहे वाघाच्या शिकारीमध्ये. ओके, त्यानंतर नवे रामसर क्षेत्र.
कोणतं क्षेत्र? तीर्थक्षेत्र नाही रे बाबा, रामसर क्षेत्र आहे बघा. रामसर क्षेत्र काय? रामसर हे इराणमध्ये एक ठिकाण आहे रामसर. या ठिकाणी ॲग्रीमेंट झाला आहे वेटलँडचा, म्हणून त्याला रामसर क्षेत्र असं म्हणतात. ओके बघा, स्वित्झर्लंडमधील ग्लांड येथील रामसर सचिवातर्फे केंद्र सरकारला याबाबतची माहिती दिली आहे. ओके, कुठे झाली? स्वित्झर्लंडमधल्या ग्लांड या ठिकाणी. ओके, नांदूर मधमेश्वरसह देशातल्या 10 पाणथळ क्षेत्राचा रामसर यादीत समावेश करण्यात आला आहे. बघा, कधी 10 पाणथळ क्षेत्राचा? 2019 मध्ये 10 केलेत. ओके, आणि 2020 मध्ये 5 केलेत, हे लक्षात ठेवा. ओके, तर 2020 मध्ये जरी हे जाहीर केलेली असली यादी, तरी ती 2019ची आहे. ओके बघा, 2020 मध्ये देशातील रामसर दर्जाप्राप्त स्थळांची संख्या एकूण 42 झाली. बरोबर आहे, आत्ता सध्या 42 आहे. किती? 42 आहे. पण 2019 मध्ये किती होती? 37 होती. आणि 2020 मध्ये किती झाली? 42 झाली. म्हणजे सध्या रामसर क्षेत्र 42 आहेत. पारिस्थितिकी, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र काय लिमोलॉजी किंवा जलविज्ञान या संदर्भात त्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन पाणथळ प्रदेशाची यादी करावी अशी काही नाही, काही महत्त्वच नाही. फक्त 2019 मध्ये 37 होते, 2020 मध्ये 42 आहेत. ओके, दॅट्स इट, याच्या पलीकडे जाऊ नका. ओके, आता बघा, 10 नवीन पाणथळ क्षेत्र कधीचे? 2019चे आहेत. पूर्वी कधी? 2019चे आहेत. 2019 मधले आहेत. कधी? 2019 मधले आहेत. 2019 मधले आहेत. ओके, 2019 मधले. ओके बघा, आता नांदूर मधमेश्वर महाराष्ट्राचा आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राचं भरतपूर आणि महाराष्ट्रातलं पहिलंच हे वेटलँड आहे. महाराष्ट्रातलं पहिलं वेटलँड आहे. आणि भारतातलं पहिलं वेटलँड कोणतं आहे? 1981चं आहे. 1981चं चिल्का सरोवर. बरोबर ना? चिल्का सरोवरचं ना, बघू दे बाबा ना, ते एक होईल. बरोबर, चिल्का सरोवर आणि केवलादेव राजस्थानमधलं, चिल्का सरोवर ओडिशामधलं आणि केवलदेव बघे 1981 मध्येच आहे ते केवलादेव. हे भारतातले पहिले आहेत. आणि महाराष्ट्रातलं पहिलं, महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं नांदूर मधमेश्वर. हे नाशिकमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी आहे. ओके, पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. कशोपूर मियानी पंजाबमध्ये आहे. बियास संवर्धन राखीव पंजाबमध्ये आहे. नांगल पंजाब, नवाबजंग उत्तर प्रदेश, पार्वती आग्रा उत्तर प्रदेश, समन उत्तर प्रदेश, समसपूर उत्तर प्रदेश, सांडी उत्तर प्रदेश, सरसई नवर उत्तर प्रदेश आणि सर्वाधिक साईट उत्तर प्रदेशमध्ये आता सध्या आत्ता किती आहेत? 7+1 जवळजवळ 8 आहेत. ओके, 2020 पर्यंत 8 आहेत. किती? 8 आहेत. 7+1 8 आहेत. ओके, त्यानंतर बघा, आता काय काय लक्षात ठेवाल? हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त महाराष्ट्र संबंधित लक्षात ठेवला तरी दॅट्स इट, पलीकडे जाण्याची गरज नाही पोरो. बघा, आता काय, आता एवढं इथं महत्त्वच नाही, जे सांगतोय ते महत्त्वाचं. बघा, नांदूर मधमेश्वर महत्त्वाचं आहे. मारता काय काय गरजेचं आहे मी ते सगळं रॅपिड फायर पण सांगणार आहे. त्यामुळे बिंदास राहा, कुठलीही अडचण तुम्हाला पाणथळ क्षेत्राशी संबंधित येऊ देणार नाही. महाराष्ट्रातलं दख्खनच्या पठारावर तलाव, दलदलीत प्रदेश आणि नद्याच्या जंगलातून बनलेलं हे पाणथळ क्षेत्र आहे. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं. बरोबर, हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जाते. मग हे कुठं आहे? मग ठिकाण काय? नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. कुठं विचारतात? नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात आहे. हे अभयारण्य गोदावरी आणि कोणत्या 2 नद्याच्या दरम्यान आहे असंही विचारतात. गोदावरी आणि कांदवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर आहे. संगमाच्या प्रवाहावर आहे. ओके, दरम्यान झालं. गोदावरी आणि कांदवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर हे नाशिक जिल्ह्यातलं निफाड तालुक्यात नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यालाच काय वेटलँड हा दर्जा मिळालेला आहे. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी जागतिक काय नाही महत्त्वाचं, काय फायदे होतात. 1980 मध्ये हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केलं होतं. ओके, बाकी दॅट्स इट, एवढंच काय महत्त्वाचं नाही. फक्त काय महत्त्वाचं, नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्राचं भरत म्हणून ओळखलं जाते. भरतपूर हे काय पक्षी अभयारण्य. ओके, पण महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जाते. नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात हे अभयारण्य गोदावरी आणि कांदवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर वसलेलं आहे. ओके, रामसर करार कधीचा आहे? 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन 1971 रोजी इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर रामसर या शहरात झाला. हा करार कुठं झालेला आहे? बघा, हा करार कुठं झालेला आहे? तर बघा, इथं आहे रामसर करार. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन 1971 रोजी इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर रामसर या शहरात झाला, म्हणून याला रामसर करार असं म्हणतात. आणि पण हा लागू कधी झालेला आहे? बघा, तर बघा, करार कार्यान्वित पासून 1975 पासून हा कार्यान्वित झाला आहे. आणि भारताचं स्वाक्षरी 1982 झाली. कन्व्हेन्शन ऑफ वेटलँड. ओके, सचिवालय ग्लांड कधी आहे? स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. आणि एकाच परिसंस्थेवर, म्हणजे नुसत्या वेटलँड या परिसंस्थेवर काय भर देणारा हा एकमेव जगातला करार आहे. ओके, आता मॉन्ट्रिक्स नोंदी, आता या करारातलंच हा रामसर करारामधलीच ही गोष्ट आहे. बघा,
मॉन्ट्रिक्स नोंदी महत्त्वाचं आहे. सध्या भारतात 2च मॉन्ट्रिक्स नोंदी आहेत, महत्त्वाचं आहे बघा. रामसर वेटलँड संबंधित आहेत बघा. केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधलं ते काय मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये आहे रामसरच्या. नंतर लोकटेक सरोवर जे मणिपूरमधलं आहे, हे 2च महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट. ओके बघा महाराष्ट्रामध्ये 2च आहेत बघा पाणथळ क्षेत्र. कोणते? पहिलं कोणतं आहे महाराष्ट्रातलं? नांदूर मधमेश्वर नाशिकमधलं. ओके आणि दुसरं कोणतं आहे? लोणार महाराष्ट्रामधलं. कोणतं? लोणार. सध्या भारतामध्ये किती आहेत? 42. महाराष्ट्रात किती आहेत? 2. लोणार कितीचं आहे? 2020चं आहे. ओके 2020चं. 2019ला नांदूर मधमेश्वर. ओके तर बघा आणि मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये रामसरमधलं आहे बघा. रामसर यादीचाच एक भाग आहे कोणता? मॉन्ट्रिक्स नोंदी. मग मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये कोणते आहेत? केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधलं आणि लोकटेक सरोवर. आणि भारतातलं पहिलं हे कोणतं आहे वेटलँड कोणतं आहे भारतातलं? तर चिल्का सरोवर अँड केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे 2 आहेत. ओके तर बघा चिल्का सरोवराचाही काय केलं तर मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये नोंद केलं, पण 2002ला पुन्हा काढून टाकलंय. 1993ला नोंद केले आणि 2002ला पुन्हा काढून टाकले. म्हणजे सध्या कोणते आहेत? केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि लोकटेक सरोवर. असाही विचारू शकतात मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये नोंद करून त्याला बाहेर काढून टाकलं असं कोणतं आहे? चिल्का सरोवर आहे. ओके तर बघा 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ प्रदेश दिन आहे. ओके बघा हे बघा 2 फेब्रुवारी हा काय कुठं असं विचारू शकतात जागतिक पाणथळ प्रदेश दिन कधीचा आहे? 2 फेब्रुवारी आहे. पाणथळ प्रदेशावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जगभरात 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ प्रदेश म्हणून जाहीर केला जातो. कधीपासून साजरा केला जातो? हा 1997 पासून. 1997 पासून साजरा केला जातो. ओके 2020 सालचा संकल्पना काय बघा या तारखेची 2 फेब्रुवारीची. पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता. काय? पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता. 2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर करार स्वीकारल्याच्या स्मरणात दरवर्षी 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. ओके 1997 पासून. ओके दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. त्यानंतर बघा आता बघा मी इकडे थांबतो. बघा चिल्का सरोवर ओडिशामध्ये आहे. 1981ला मान्यता मिळाली त्याला. काय आला? रामसर करार म्हणून. पहिलं रामसर क्षेत्र आहे. आता हे काय म्हणतात? चिल्का सरोवर बघा हे पण 1/10/1981ला मिळाले बघा. तुम्हाला याच्यातला फरक सांगतो बरोबर. म्हणजे हे पहिलंच फक्त एवढंच पहिलं म्हणता येत नाही, हे पण पहिलंच आहे. ओके का? तर या दोन्हीलाही मान्यता जे आहे 1/10/1981ला मिळाली. याला पण 1/10/1981. दोघांची तारीख एकच दिवस आहे. ओके म्हणून पहिलं रामसर क्षेत्र चिल्का सरोवर किंवा केवलादेव म्हणू शकता तुम्ही राजस्थान. ओके बघा त्यामुळं बघा त्यानंतर बघा तरंगणारा तलाव म्हणून कोणाला प्रसिद्ध आहे? लोकटेक. आणि लोकटेक मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये आहे बघा. आता सांगितलं तुम्हाला. ओके केवलादेव आणि लोकटेक 2च आहेत. सांबर सरोवर राजस्थानमध्ये आहे. उलर सरोवर विचार सरोवरची जुळ्या ते पण जम्मू काश्मीर. आणि कांजली पंजाबमध्ये आहे 2002ला. भारतीय उपखंडातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? उलर सरोवर आहे. ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. ओके त्यानंतर बघा खाऱ्या पाण्याचं चिल्का सरोवर आहे. त्यानंतर बघा कोलेरू आंध्र प्रदेश 2002 मध्ये मिळाले त्याला. आता महाराष्ट्रातलंच बघा डायरेक्ट काही गरज नाही. सर्वात मोठं क्षेत्र कोणतं आहे? तर वेमनाड कोल केरळमधलं आहे. 2002ला मिळाले. ओके सर्वात लहान सरोवर म्हणला तर रेणुका सरोवर आहे हिमाचल प्रदेशमध्ये 2005ला. ओके आता हे 2 महत्त्वाचे आहेत बघा महाराष्ट्रातले. आता हे थोडंसं इथं गडबड बघा. नांदूर मधमेश्वर आहे. ओके टोटल 42 आहेत बरं का. इथं 29 दिले म्हणून इथं 29 म्हणू नका. टोटल 42 आहेत भारतामध्ये सध्या 42 आहेत टोटल. ओके आणि नांदूर मधमेश्वर जे आहे नांदूर मधमेश्वर आणि लोणार सरोवर. तर नांदूर मधमेश्वर महाराष्ट्रामधलं आणि हे पण महाराष्ट्रामधलं आहे. याला 2019ला मिळाली मान्यता. कधी? 2019ला. हे पहिलं रामसर क्षेत्र आहे. पहिलं रामसर क्षेत्र आहे. जरी 2020 मध्ये मान्यता मिळाली असेल तर हे 2020 मधलंच आहे बरोबर. लोणार सरोवर महाराष्ट्र 2020 हे दुसरं रामसर क्षेत्र आहे. आणि हे लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे. हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. कुठं? बुलढाणा जिल्हा. आणि हा नांदूर मधमेश्वर जो आहे तो कुठं आहे? नाशिक जिल्ह्यामधील निफाड या ठिकाणी आहे. निफाड. ओके नदी म्हणला तर गोदावरी आणि कुठे कांदवा यांच्या संगमावर आहे. कांदवा. ओके कळालं? एवढं कळालं काय? दॅट्स इट. सध्या किती भारतात किती आहेत? मग सध्या 42 आहेत. ओके त्यातली महाराष्ट्रात किती आहेत? 2 आहेत. महाराष्ट्रातलं पहिलं कोणतं आहे? नांदूर मधमेश्वर. भारतातलं पहिलं कोणतं आहे? एवढंच. लय पण केलात तर पोरो काय लक्षात राहणार नाही रे. तुम्हाला वाटतंय फक्त आपापनूर लय सांगाव कसं लय सांगणार आहे रे. लय सांगून काय लक्षात राहणार तुम्हाला? मला सांगा ना. म्हणून एवढंच करा. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्नच करू नका. ओके आणि मी पण सांगणार नाही तुम्हाला जास्त.
का तर बघ फालतू काहीतरी सांगत बसण्याचा अर्थ पण नाही मित्रांनो. बघा बघा आता इंडिया क्लायमेट चेंज नॉलेज पोर्टल. हां आता एक काय आहे बघा, केंद्रीय पर्यावरण व वने आणि हवामान बदल मंत्रालयाने इंडिया क्लायमेट चेंज नॉलेज पोर्टल सुरू केले आहे. मग याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे बघा, या पोर्टलमध्ये काय काय महत्त्वाचं आहे बघा. काय पॅरिस करारावर स्वाक्षरी करताना भारतानं 2030 पर्यंत 33 ते 35% कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. कोणाला? हवामान परिषदेला. ओके, पॅरिस करारावर स्वाक्षरी करताना म्हणलंय की बाबा आम्ही काय करू, 2030 पर्यंत 33 ते 35% कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं आश्वासन देऊ. मग इंडिया क्लायमेट चेंज नॉलेज पोर्टल त्याच्यासाठी सुरू केली की बाबा हे कमी करता येईल आपला. 2020 पूर्वी हवामान कृती लक्ष्य साध्य करणे हे या आश्वासनाचा पहिला टप्पा होता. 22 एप्रिल 2016ला पॅरिस करार करण्यात आलाय. कधी? 22 एप्रिल 2016ला पॅरिस करार करण्यात आलाय. भारतानं या करारावर 2 ऑक्टोबर 2016ला स्वाक्षरी केली. बघा महत्त्वाचं हे आहे. ओके, कधी केली असं विचारू शकतात. तर आणि 2030 पर्यंत 33 ते 35% कार्बन उत्सर्जन करण्याचे आश्वासन भारताने दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी 40% ऊर्जा स्त्रोत. बघा हे 30 ते 35% 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं भारतानं काय दिलं, त्यांना आश्वासन दिले. मग आश्वासन दिलं तर मग काहीतरी कमी करावं लागेल ना. म्हणून मग काय भारत काय करणार आहे, 40% ऊर्जा स्त्रोत हे सौर पवन बायोमास ऊर्जेवर आणण्याचं चालू आहे त्यांचं. किंवा सगळं म्हणजे काय आता पेट्रोल डिझेल याच्यावरून काय होतं, जास्त काय होते कार्बन उत्सर्जन होते. म्हणून हे जे आहेत सौर पवन बायोमास ज्याच्यानं काय ज्याला म्हणतो आदर्श इंधन, ज्याला म्हणतो आपण आदर्श इंधनाचा वापर 40% करून मग कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न भारत करत आहे. ओके, त्यानंतर बघा देशात बिबट्याच्या संख्येत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. काय बघा स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 या अहवाल काय स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 त्यानुसार बघा 2014च्या तुलनेत 2018 साली देशात 60%ने बिबट्याची संख्या वाढली. बघा काय 2014च्या तुलनेत 2018 साली देशात 60%ने बिबट्याची संख्या काय झाली, वाढली. बरोबर. 2014 मध्ये किती होते, 7,910 काय होते बिबटे होते. बरोबर, 7,910 बिबटे होते. आणि आता किती आहेत, 12,852 बिबटे झाले. 12,852 बिबटे झालेले आहेत. आणि बिबट्याच्या संख्यामध्ये पहिलं कोण आहे, बिबट्या संख्यामध्ये देशामध्ये बिबट्या किती झाले, 2014 मध्ये जवळजवळ 8,000 होते. ओके, अप्रॉक्सिमेटली. 2018 मध्ये 12,852 2018 मध्ये आहेत. आणि पहिलं कोणतं आहे, मग पहिलं राज्य सगळ्यात जास्त कुठं आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत, MP मध्ये. दुसरं बघा कर्नाटक आहे. आणि तिसरं महाराष्ट्र आहे. ओके, मध्य प्रदेशमध्ये किती आहेत बघा 3,421 आणि महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं असेल तर 1,690 आहेत. ओके, महाराष्ट्र बिबट्याच्या बाबतीत तिसरा आहे आणि वाघाच्या बाबतीत चौथा आहे. बिबट्याच्या बाबतीत तिसरा आहे, वाघाच्या बाबतीत चौथा आहे. दॅट्स इट, एवढंच. वाघाच्या संख्येत पहिला कोण आहे, मध्य प्रदेश आहे. दुसरा कर्नाटक आहे. तिसरा उत्तराखंड आहे. चौथा महाराष्ट्र आहे. दॅट्स इट, एवढं. याच्या पलीकडे जाऊ नका पोरो. वाघ आणि हे संपले का. त्यानंतर बघा आता बघा बिबट्याच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. पहिला कोण आहे, मग मध्य प्रदेशच आहे. वाघातही मध्य प्रदेश आहे आणि बिबट्याच्या बाबतीतही मध्य प्रदेश आहे. आणि भारतामध्ये बिबट्या किती आहेत, 2014 मध्ये 7,910 होते आणि 2018 मध्ये 12,852 झालेत. ओके, त्यानंतर बघा काय वृक्ष आच्छादित क्षेत्रानुसार महाराष्ट्र देशात प्रथम आहे. वृक्ष आच्छादित क्षेत्रानुसार महाराष्ट्र देशात काय प्रथम आहे. तर बघा सगळ्यात जास्त केंद्र सरकारनं डिसेंबर 2019 मध्ये द्विवार्षिक भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 जाहीर केला आहे. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 जाहीर केला आहे. त्यानुसार बघा सगळ्यात आता इथं काय महत्त्वाचं आहे बघा, हे महत्त्वाचं आहे सगळ्यात जास्त. बघा काय बघा आरक्षित वनं किती आहेत, हे महत्त्वाचं आहे बघा सगळ्यात जास्त. काय कधी आरक्षित वनं वगैरे विचारतात, हे एक 3 लक्षात ठेवा. आरक्षित वनं किती आहेत महाराष्ट्रामध्ये, बघा महाराष्ट्राचं राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 16.50% काय वनक्षेत्र आहे, हे एक लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर 2017च्या तुलनेत राज्यातील वनवंचन क्षेत्रामध्ये काय एवढं महत्त्वाचं नाही, एक लक्षात ठेवा. काय आरक्षित वनं किती आहेत, 80.46%. संरक्षित वनं किती आहेत, 10.93%. अवर्गीकृत वनं 8.61% आहेत. हे महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर हे एक राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती आहेत, 16.50%. किती टक्के असणं गरजेचं आहे भौगोलिक क्षेत्राच्या, 33%. ओके, वन हक्क कायद्यानुसार, पण किती आहे 16.50%च आहे. त्यानंतर बघा आता काय महत्त्वाचं आहे, खारफुटी वनं
ओके, आता आपण काय बघू, सर्वाधिक खारफुटीची वनं कुठं आहेत, सर्वाधिक एकूण वनामध्ये कोण कोण आहे बघू. आता बघा, सर्वाधिक खारफुटीची वनं रायगडला आहेत, दुसरा क्रमांक ठाणेला आहे. दॅट्स इट. रायगडच लक्षात ठेवा. पहिलं खारफुटीची वनं सगळ्यात जास्त कुठं आहेत, रायगड. दॅट्स इट. त्याचे तुम्हाला काय होतं 2-3 लक्षात ठेवतात ते पण लक्षात राहणार नाही. आणि सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे हे महत्त्वाचं आहे. सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा, सर्वाधिक वनक्षेत्र म्हणजे इथं काय झालं मित्रांनो, इथं एकूण क्षेत्राच्या प्रमाण नाही विचारते, तर एकूण क्षेत्राच्या गडचिरोलीमध्ये आहे किती आहे, 9,916.94 चौरस किलोमीटर आहे. दुसरा रत्नागिरी आहे, तिसरा चंद्रपूर आहे. पहिले 3 लक्षात ठेवायचं चालतं बस, गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर. ओके, सर्वाधिक वनांचं प्रमाण जर म्हणलात तर गडचिरोलीच आहे आणि दुसरा सिंधुदुर्ग आहे. ओके, तिसरा रत्नागिरी. ओके, बघा काय गडचिरोली दोन्ही बाबतीत प्रमाण असेल, वनक्षेत्र असेल, दोन्ही बाबतीत गडचिरोली प्रथम आहे. आणि सर्वात कमी म्हणलात तर मुंबई शहर आणि मुंबई शहर क्षेत्रामध्ये मुंबई आहे. ओके, बघा आता सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा मुंबई आहे. ओके, सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली, दुसरा क्रमांक कोणाचा आहे, रत्नागिरी. ओके, आणि सर्वाधिक वनांचं प्रमाण जर म्हणलात तर कोणाचं आहे, पहिला क्रमांक गडचिरोलीच, दुसरा रायगड आहे बघा, सिंधुदुर्ग. ओके, आणि रायगड कशात आहे, खारफुटीच्या वनामध्ये पहिला आहे. सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे, मुंबई आहे. फक्त 3 चौरस किलोमीटर आहे. दुसरा लातूर आहे. ओके, मुंबई आणि लातूर वनक्षेत्रात म्हणजे त्यांचं एकूण क्षेत्र गृहीत धरता. ओके, आणि सर्वात कमी वनांचं प्रमाण जर पकडलात तर कुणाचं आहे, लातूरचं आहे 0.18%. दुसरा सोलापूर आहे, लातूर आणि सोलापूर. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवा. राज्याच्या वन आच्छादित क्षेत्राचं वर्गीकरण, अति दाट वनं 2.83% आहेत, मध्यम दाट वने 6 म्हणजे जवळजवळ 6 ते 7% आहेत मध्यम दाट वन आणि खुली वनं, खुरटी वनं कमी आहेत, सगळ्यात कमी. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जास्त जाऊ नका. सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे असतील, सर्वाधिक वनांचं प्रमाण असलेले जिल्हे हे महत्त्वाचे आहेत. ओके, बघा सर्वाधिक वनक्षेत्र असलं कोणतं आहे, गडचिरोली, रत्नागिरी. आणि खारफुटीची वनं सर्वाधिक कुठं आहेत, रायगड, दुसरा ठाणे. ओके, आणि त्यानंतर सर्वाधिक वनांचं प्रमाण असलेले जिल्हे कोणते आहेत, गडचिरोली, सिंधुदुर्ग. आणि सर्वात कमी वनक्षेत्र असलेला कोणता आहे, मुंबई आणि लातूर. आणि सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेला जिल्हा लातूर आणि सोलापूर आहे. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका मित्रांनो. ओके, तर जेवढं तुम्ही कमी कराल तेवढं चांगलं राहील. पर्यटन पर्व देखो अपना. बघा, पर्यटन पर्व राज्यसेवेला का कशाला तरी प्रश्न विचारलाय बघा. पर्यटन पर्व कुठं विचारलाय, पर्यटन पर्वावर प्रश्न आलाय बघा काय विचारलंय, पर्यटन पर्व कधी जाहीर केलं जातं असं विचारलं. कोणता कालावधी काय, 2 ते 13 ऑक्टोबर 2019 हा काय राज्यसेवेलाच प्रश्न आलाय. पर्यटन पर्व 2 ते 13 ऑक्टोबर 2019 दरम्यान पर्यटन पर्व साजरे करण्यात आले गांधीजीच्या 150व्या जयंतीनिमित्त. कितव्या जयंतीनिमित्त असं विचारू शकतो, ते सरदार वल्लभभाई पटेल पासून तुम्हाला सांगायला लागलो मी, बरोबर, म्हणजे 2019 पासून. ओके, बघा पर्यटन पर्व कधी हे महत्वाचं आहे, 2 ते 13 ऑक्टोबर 2019 काय पर्यटन पर्व. व देखो अपना देश काय वेबिनार असं आहे त्याचं. या पर्वाचं घटक काय, देखो अपना देश, सर्वांसाठी पर्यटन व शासन. ओके, वेबिनार केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत भारतातील विविध पर्यटन स्थळाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देखो अपना देश या वेबिनार्सचे लॉकडाऊनमध्ये आयोजन करण्यात आले. पहिला वेबिनार शहरांचे शहर दिल्ली डायरी असं करण्यात आलेलं आहे. आणि 64वा वेबिनारचा विषय आग्रा ताज बियॉन्ड असा आहे. ओके, पहिलं हे लक्षात ठेवा, पर्यटन पर्व कधी आहे, 2 ते 13 ऑक्टोबर 2019. 2 ते 13 ऑक्टोबर 2019 हे महत्त्वाचं आहे, दरम्यान पर्यटन पर्व साजरं करण्यात येते. ओके, आता बघा त्यानंतर बघा पर्यटन पर्व कधी आहे, मग 2 ते 13 ऑक्टोबर. पूर्व मी पुन्हा का सांगतोय ते महत्त्वाचं आहे. 2 ते 13 ऑक्टोबर पर्यटन पर्व गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त. पर्यटनाचे घटक देखो अपना देश, सर्वांसाठी पर्यटन व शासन. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊच नका. एक 64 वाटलं तर वेबिनार विषय लक्षात ठेवा, आग्रा ताजमहल बियॉन्ड. ओके, एवढंच. आता खवल्या मांजराच्या सुरक्षेसाठी अभ्यास गटाची स्थापना. खूप महत्त्वाचा विषय आहे बघा हा. काय खवल्या मांजराचा, काहीच वाचू नका पोरं, काहीच नाही. काहीच नाही, निव्वळ फालतूपणा, काहीच नाही. याच्यामध्ये काही प्रश्न विचारण्यासारखं नाहीच. फक्त एवढंच लक्षात ठेवा, खवल्या मांजराच्या सुरक्षेसाठी अभ्यास गटाचे कोणत्या पुण्याचे वनसंरक्षक वन्यजीव रमेश कुमार यांच्या आदेशाखाली अभ्यास गट केलाय. कुणाचं, खवल्या मांजरासाठी कुठलं हे केलं एवढंच लक्षात ठेवू शकता, रमेश कुमार. कोण आहेत, रमेश कुमार यांच्या आदेशाखाली एक अभ्यास गट स्थापन केला, रमेश कुमार. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. इथं जास्त करत बसलास तर तुमचं प्रश्न चुकेल मित्रांनो. ओके, तर ते काय करण्याची गरज राहणार नाही. त्यानंतर बघा खवल्या मांजराचं हे सगळं जे आहे खवल्या मांजराचं. ओके, खवल्या मांजराचं हे खवले बाजूला पाडा.
ओके, काही करण्याची गरज नाही. त्यानंतर बघा आता राज्य वन्यजीव मंडळाची आभासी बैठक. ओके, आता राज्य वन्यजीव मंडळाची आभासी बैठक भरलेली आहे बघा. राज्य वन्यजीव मंडळाची आभासी बैठक, आभासी म्हणजे काय, ऑनलाईन. ओके, बघा आता दिनांक 7 ऑगस्ट 2020 रोजी 15वी बैठक भरली. अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः होते. बैठकीचं ठिकाण कोरोनामुळे ही बैठक ऑनलाईन स्वरूपात घ्यावी लागली होती. मग या बैठकीत काय ठरलं, राज्य वन्यजीव मंडळाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण निर्णय झालेत बघा. सफेद चिपी महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित केलाय, महत्त्वाचं आहे हे बरं का. बघा, सफेद चिपी महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केले. ओके, काय, सफेद चिपी महाराष्ट्र कांदळवन वृक्ष म्हणून घोषित. सफेद चिपी या कांदळवनाला महाराष्ट्र राज्याचा कांदळवन घोषित करण्यात आलाय. ओके, सफेद चिपीला कांदळवन वृक्ष घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. असं विचारू शकतात, कांदळवन वृक्ष घोषित करणारं देशातलं डॅडॅश हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे, प्रश्न येऊ शकतो. ओके, कोणतं आहे मग, कांदळवन वृक्ष घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. मग कुठं केले हे, राज्य वन्यजीव महामंडळाची परिषद आभासी बैठक भरली, त्यामध्ये ठरलंय सफेद चिपी या वृक्षाला खारफुटीचं सफरचंद म्हणतात. काय म्हणतात असं विचारू शकतात बघा. सफेद चिपीला काय म्हणतात, खारफुटीचे सफरचंद म्हणतात. सफरचंद म्हणतात, खारफुटीचे सफरचंद असंही म्हणतात. ओके, त्यानंतर बघा आता आरे जंगलला, आता जे आरे हे आहे काय म्हणतात एरिया आहे, आरे जंगल संरक्षित जंगल म्हणून घोषित केले बघा. हे खूप महत्त्वाचा आहे, गाजलेला मुद्दा आहे हा. ओके, बघा आरेतील 600 एकर, किती, 600 एकर जागा संरक्षित जंगल म्हणून घोषित करण्यात आले. किती, आरेतील. आणि जगातलं हे पहिलं आहे बरं का, असं शहराच्या मध्यभागी असणारं हे जगातलं पहिलंच जंगल ठरणार आहे मुंबईच्या मध्ये. ओके, बघा शहराच्या मध्यभागी असणारं हे जगातलं पहिलंच जंगल ठरणार आहे. कुठलं, आरे जंगल. हे जंगल मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते, मुंबईचे फुफ्फुस. ओके, आता आपण बघितलंय सफेद चिपी या कांदळवनाला महाराष्ट्र राज्याचा कांदळवन घोषित करण्यात आलेला आहे. कांदळवन वृक्ष घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा हे काय, आरे जंगल संरक्षित जंगल म्हणून घोषित केले. आरेतील 600 एकर जागा संरक्षित जंगल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आणि शहराच्या मध्यभागी असणारं हे जगातलं पहिलंच जंगल ठरणार आहे. कोणतं, आरे जंगल. हे जंगल मुंबईचं फुफ्फुस आहे मित्रांनो. ओके, आणि मुंबईची मिठी नदी याच आरे कॉलनीच्या जंगलातून वाहते. कुठली, मुंबईची मिठी नदी, कुठली नदी ह्या याच्यातून वाहते, आरे कॉलनीच्या जंगलातून वाहते. मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पाची कारशेड आरेमध्ये बांधण्याच्या प्रस्तावाविरोधात गेली काही वर्षे आदिवासी आणि बघा महत्त्वाचं आहे, आदिवासी आणि पर्यावरणवादी लढा देत आहेत. कशामुळं, बघा मुंबईतील मेट्रो 3 म्हणजे मेट्रो प्रोजेक्ट 3 या प्रकल्पाची कारशेड आरेमध्ये बांधण्याच्या प्रस्तावाविरोधात गेली काही वर्ष आदिवासी असतील आणि पर्यावरणवादी काय करत आहेत, विरोध करत आहेत. किती, मेट्रो 3. त्यानंतर बघा हिमबिबट्याचं पहिलं संवर्धन केंद्र म्हणजे आरे दूध कॉलनीची स्थापना कधी झाली हो, तुम्हाला एवढं माहिती पाहिजे. आरे दूध कॉलनीची स्थापना 1949 मध्ये मुंबई व आसपासच्या भागातील दूध प्रक्रिया व विपणन केंद्र म्हणून केली गेली. कुठं, मुंबईमध्ये 1949ला आरे दूध केंद्र. नर्गिस कुरियन. आता हिमबिबट्याचं पहिलं संवर्धन केंद्र ठिकाण कुठं, भैरव घाटी परिसरात लंका येतं, उत्तर काशी उत्तराखंड. लंका कुठं आहे, उत्तराखंडमध्ये आहे. ओके, काय, उत्तराखंड सरकार व संयुक्त UNDP बघा कोणी सुरू केली. काय, पहिलं हिमबिबटे कुठं राहतात बघा, किती उंचीवर राहतात बघा. हिमबिबटे 3000 मीटरपासून 4500 मीटर उंचीच्या ठिकाणी आढळतात. हे बघा हिमबिबट्याला घोस्ट ऑफ माउंटेन म्हणतात. असं विचारतात, घोस्ट ऑफ माउंटेन कशाला म्हटलं जातं, कशाला म्हटलं जातं, हिमबिबट्यांना म्हटलं जातं. हिमबिबट्यांचं संवर्धन केंद्र ठिकाण भैरव घाटी परिसरात लंका येथं उत्तर काशी उत्तराखंड या ठिकाणी निर्माण करण्यात आले. 1 ऑगस्ट 2000 या दिवशी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी हे निर्णय घेतला आहे. ओके, बघा अंदाजानुसार 86 हिमबिबटे उत्तराखंडमध्ये आहेत. म्हणजे एका अंदाजानुसार असं लक्षात येते की 86 बिबटे काय आहेत तर उत्तराखंडामध्ये असतील असं संवर्धन. फक्त एवढं लक्षात ठेवा, हिमबिबट्याचं संवर्धन केंद्र कुठं आहे, उत्तराखंडमध्ये आहे. ओके, आणि त्यानंतर एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, हिमबिबट्याला घोस्ट ऑफ माउंटेन असं म्हटलं जाते. दॅट्स इट, याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. ओके, जगातलं सर्वात वयोवृद्ध गेंड्याचं निधन झाले. आता कोणाचं निधन झाले ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, म्हणजे लय अवघड आहे बघा. जगातलं सर्वात वयोवृद्ध गेंड्याचं निधन झाले. माणसाचे निधन लक्षात ठेवू मेली पोरं.
प्रणव मुखर्जी मेले म्हणजे प्रणव मुखर्जी देवा घरी गेले, काय सुशांत सिंह राजपूत गेला, कोणी कोणी गेले, आता सगळे मेले. MPSCच्या पोराला भोरदंड होऊन बसली असा अर्थ झाला. मग MPSCच्या पोराला मेला, त्याचं सगळं हिस्ट्री त्याचं बोंदावू करावं लागते, बरोबर ना. सगळं म्हणजे बोंदावू करणे म्हणजे सगळं त्याचं वाचून काढणे, अभ्यास करावा लागतो. पोरांना काय पण विचारू शकतात म्हणून करतात. आता गेंडं मेलं ते पण विचारलं, म्हणजे जगातलं सर्वात वयोवृद्ध गेंड आहे गेंड्यानं बघा. तर गेंड्याचं काय निधन झालंय कुठं, फॉस्टा, ओके, काय टांझानिया या देशामध्ये, टांझानिया, ओके, आफ्रिका खंडातला एक टांझानिया एक देश आहे, ओके, तिथं फॉस्टा या ठिकाणी फौस्टा नावाचा काय गेंडा होता, फौस्टा. मग याच्या अगोदर पण 55 वर्षाचं होतं, त्याचा रेकॉर्ड यानं मोडले, ते जगात वयोवृद्ध होतं 55 वर्षाचं, ओके. मग यानं किती वर्ष जगलं, मग वयाच्या 57व्या वर्षी निधन झालं या गेंड्याचं. फौस्टा ही 2 शिंगी मादी गेंडी होती. काय होती बघा, महत्त्वाचं आहे, ही प्रजाती काय होती, फौस्टा ही 2 शिंगी मादी गेंडा होती. असं विचारू शकतात फौस्टा काय आहे, फौस्टा असं देतील आणि विचारतील फौस्टा काय. हे एक ॲप आहे, हे एक 2 शिंगी मादी गेंडा आहे, एक काय नर गेंडा आहे, वाक्य अरे काय पण विचारू शकतात बाबा, हे लक्षात घ्या. काय मग हे फौस्टा ही 2 शिंगी मादी गेंडा होती, होता नाही होती, ओके. त्यानंतर बघा 97 वर्षी निधन झाले, साधारणतः 37 ते 43 वर्ष वयोगटात राहून. बघा कुठलं बी गेंड्याचं आयुष्य काय असते, 37 ते 43 वर्ष असते, हे 57 वर्ष जगले म्हणून हे महत्त्व आहे. IUCN बद्दल बघा, IUCN काय करते, हे असं कोणी जगलं बिगलं तर IUCN जाहीर करते, रेड डेटा बुक वगैरे. बघा IUCN जगातली सर्वात जुनी आणि सर्वात मोठी जागतिक पर्यावरण संघटना आहे IUCN म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही आहे. आणि हिचं प्रमुख कार्य रेड लिस्ट वगैरे जाहीर करणार. रेड लिस्टची सुरुवातीने 1994ला केली. रेड लिस्टवर प्रश्न UPSCला पण आला आहे बरं का मित्रांनो, ओके. तर स्थापना 1948ला झाली आहे IUCNची, ओके. आणि हिचं मुख्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. आणि रेड लिस्टचं मुख्यालय युनायटेड किंगडम या ठिकाणी आहे, इंग्लंडला, ओके. दॅट्स इट. प्रोजेक्ट लायन. आता प्रोजेक्ट लायनबद्दल बघू. बघा उद्देश काय, आशियाई सिंहाच्या संवर्धनासाठी काय आशियाई म्हणजे आशियातल्या सिंहाचं संवर्धनासाठी हे प्रोजेक्ट लायन 2020मध्ये, प्रोजेक्ट लायन 15 ऑगस्ट 2020 रोजी, ओके. प्रोजेक्ट लायन आणि प्रोजेक्ट डॉल्फिन या 2 मात्र 2020मध्ये सुरू केलेत बघा. प्रोजेक्ट लायन आणि प्रोजेक्ट डॉल्फिन म्हणजे डॉल्फिनचं संवर्धन करणे आणि लायन म्हणजे सिंहाचं संवर्धन करणे, ओके. 2020मध्ये पहिल्यांदा सुरू केले हे, ओके. तर बघा आता प्रोजेक्ट लायन काय, आशियाई सिंहाचं संवर्धन करणे. आता सिंह कुठं आहे तो फक्त काय गीर अभयारण्यातच आहेत बरं काय, सिंह फक्त गीर अभयारण्यातच आहेत, ओके. प्रोजेक्ट डॉल्फिन बघू आपण आता. प्रोजेक्ट डॉल्फिन 15 ऑगस्ट 2020ला सुरू झाले हे पण, ओके. उद्देश देशातील नद्या व समुद्रामध्ये असलेल्या डॉल्फिनचं संरक्षण करणे आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने गंगा नदीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. 2010मध्ये गंगा नदी डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले. कधी, 2010ला. याच्यावर प्रश्न आला बरं का, लक्षात ठेवा. मला वाटतं कशाला आला आहे माहिती नाही, पण 2010मध्ये गंगा नदी डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, प्रोजेक्ट डॉल्फिन, ओके. आता जम्मू काश्मीरचं बघू, GI टॅग वगैरे, ओके. काही एवढं काही महत्त्वच नाही. उत्पादनांना GI टॅग प्रदान. बघा आता कोणकोणत्या बघा, मणिपूरमधील चक हो तांदूळ, उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर टोराकोटो मूर्ती, काय बघा GI टॅग जनरली विचारला जात नाही मित्रांनो. पहिलं GI टॅग काय, दार्जिलिंग आहे. आता GI टॅग तुम्हाला वाचायचं तर वाचा पोरांनो, पण हे GI टॅगचं काही एवढं महत्त्व नाही. पहिला GI टॅग कुठं आहे वगैरे, चक हो तांदूळ कुठं आहे, मणिपूरमध्ये. गोरखपूर टोराकोटा मूर्त गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये. काश्मीर केशर याला पण GI टॅग मिळालेला आहे. त्यानंतर खोला मिरची ही पोर्तुगीजांची गोव्यात आणली होती, ओके. नंतर कोविलपट्टी कडलई मिठाई, तामिळनाडूच्या कोविलपट्टी कडलई मिठाईला GI टॅग देण्यात आलेला आहे. शेंगदाणा व गुळापासून बनलेली आहे. सोहराई खोवार झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यामध्ये आढळते. हे आरमपूर लाकडी नक्षीकाम हे कुठं, तर तामिळनाडूच्या भागामध्ये आढळते. ते भौगोलिक निर्देशांक वगैरे काय ट्रिप्स या अंडर दिलं जाते. ही नोंदणी 10 वर्षासाठी वैध असते बघा GI टॅगचं वगैरे, ओके. तर बघा GI टॅग पहिलं भौगोलिक निर्देशन कुठं आहे, 2004मध्ये दार्जिलिंग चहाला मिळालेलं आहे, दार्जिलिंगच्या चहाला मिळालेलं आहे, ओके. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवा. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे मित्रांनो. याचं अजून झालेलं नाही, तर आपलं आता चक्रीवादळं वगैरे बघायचे आहेत, तर चक्रीवादळं वगैरे असतील किंवा मग 2019मधल्या काही गोष्टी असतील त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद मित्रांनो.